काय फलंदाजी केली सचिनने, खरोखर नाहीतर ती फलंदाजी आपल्या दोन्ही कन्या सोबत आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारतात सचिन गायकर. अभिनंदन सचिन. फायनल सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. पहिली सेमीफायनल मैदानावर रंगतो सायगाव पक्ष. दुसऱ्या सेमीफायनल आपण टॉस कडे जातोय. वांद्रे संघ आपण क्विक कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि गुमेश्वर या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, खरोखरच वय वर्ष 42. काय क्षेत्ररक्षण केलं, संधी दिली नाही, मात्र आपलं धावांचं खातं खोललं. एक धाव पूर्ण होते इथे, मात्र थोडीशी दुखापत वाटते गोलंदाजाला. फर्स्ट एड विश्वास कर्णधार स्वतः विनंती करतो आपणास की आपण नाणेफेकीसाठी यायचं. पाणी फर्स्ट एड पाणी बाकी कोणी मैदानात जाऊ नका, तर एक खेळाडू जावा, 12वा खेळाडू. कोणी मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जे सकाळपासून सामने पाहतात आमचे डॅडी, यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करून घ्यायचे आपल्या शुभ हस्ते. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये अगदी नाणेफेक केली जाते. एका बाजूला स्वतः आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते गुमेश्वर शिवशक्ती क्रिकेट संघ गुमेश्वर, दुसऱ्या बाजूला वांद्रे, या दोन्ही मध्ये नाणेफेक केली जाते. दुसरी सेमीफायनल कडे आपण जातोय. नाणेफेकीचा कॉल जातोय तो वांद्रे या संघाच्या बाजूने. आपला निर्णय काय असेल? 2 मिनिटात सांगतो. ओके, सांगायचं ते सगळ्यांना मात्र शुभेच्छा आहेत, कारण आम्हाला आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. चला, तुमचा अतिरिक्त खेळाडू असेल तर मॅच चालू करा विनंती असेल मित्रांनो. 5 चेंडूंची मॅच आहे. गुमेश्वर संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, नंतर सेकंडची सेमीफायनल असेल. हा जर सामना जर पाहिलात ना, तर या संघाने मात्र पहिल्या सामन्यापासून सचिन साईकडनं गोलंदाजी करत होता, पण सेमीफायनलचा राऊंड आहे त्याच्यानंतर गोलंदाजीने चेंजेस केला. अगदी निर्णय गोलंदाजी आमंत्रित केले होते निनादला, ज्याने सेकंड सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. आत्मविश्वास थोडासा दुखापतग्रस्त होतोय. शेर जेवढा घायल होतो ना तेवढा घातक ठरला जातो, पण आता त्याला मात्र बरं व्हावं लागेल. जखम मात्र ती विसरावी लागेल आपल्या गोलंदाजीसाठी. थोडस वेळ कमी घ्यायचं मित्रांनो, थोडस सहकार्य करायचंय. जर दुखापत झाली असेल तर आपण मैदानाच्या बाहेर यायचंय, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आम्ही देखील आपली दिलगिरी व्यक्त करतो, पण आम्हाला सहकार्य करायचं. 200 निवाची वाढी विनंती असेल. आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज. तुम्हाला वाईट वाटेल आम्हाला पण की तुमचा चांगला खेळाडू दुखापतग्रस्त झाला. निनाद काय गोलंदाजी, गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये निनादची आपण पाहिली. कदाचित आजच्या दिवसात नवीन क्षेत्ररक्षक जातोय, बदली खेळाडू. खरोखरच आज संघाचं अस्तित्व टिकवायचं होतं. सेमीफायनल महत्वपूर्ण, पहिली सेमीफायनल आपण मैदानात पाहतो, त्यासाठी अट्टास केला होता, पण कदाचित नशिबाची साथ त्याच्या बाजूने नसेल. चला जाऊया सामन्याकडे. चला क्षेत्ररक्षक चालू करूया सामना. 1 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 1 धाव. कदाचित आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. सकाळपासून तर पाहिलं आमचे रील मास्टर देखील चांगल्या रील्स केल्या जात आहेत त्यांच्या माध्यमातून. चांगले व्हिडिओ देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात या चषकामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आम्ही आभार मानतो. जाऊया सामन्याकडे. खरोखरच सुरेख असा चेंडू बाहुबली टाकतो. एकदा पूर्ण करता दुसऱ्या प्रयत्न असेल. 10 चेंडूचा हा सामना आहे. तो यश येतोय. अशा प्रकारे 3 धाव पूर्ण करतात. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली जबरदस्त. जिथे 1 धाव होती तिथे 3 धाव पूर्ण करतात. धावसंख्येत 3 ने बदल. धावसंख्या मात्र पोहोचते 4 या धावसंख्येवर. प्रत्येक षटकात फक्त 5 चेंडूचा खेळ, 2 षटकांचे सामने. यश गोलंदाज यश. 5:30 वाजलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला विनंती असेल, तुमच्या सहकार्य महत्वाचं आहे. तुमच्या सहकार्यातून एवढी मोठी स्पर्धा, एवढा मोठा प्लॅटफॉर्म, एवढा चांगल्या प्रकारचं मैदान, विकेट तुम्हाला खेळायला मिळतंय. 16 संघांना संधी मिळाली, त्यातल्या काही 4 संघ एकमेकांसमोर उभे ठाकतायत. चेंडू थँक्यू डीजे सर. या खेळाडूची आपल्याला माहिती देतो. येणार डीजे थँक्यू. या खेळाडूची रोहन जो फलंदाजी करतोय त्याची येणाऱ्या 27-28 तारखेला मसा सिव्हिलची लिंक आहे. त्याच्यामध्ये पॉईंट ठेवले गेले होते जेव्हा ऑप्शन होता तेव्हा. त्याला तब्बल 66,000 ही एवढी मोठी बोली लागली गेली होती. म्हणजे अष्टपैलू हा खेळाडू, त्यातला महागडा सगळ्यात खेळाडू जो कोण ठरला असेल ना, तो हा रोहन आहे. खरोखरच शब्द कमी पडतील त्याची वावा करताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यश. वाह, काय फटका डोलावला. निश्चितच चेंडू 1 बाउन्स चौकार. सलगचा दुसरा चौकार मैदानावर पाहतो डीजे.
थँक्यू डेसे. कुठेतरी दुखापतग्रस्त झाला गोलंदाज आणि तो मात्र फायदा ठरला तो या सायगाव या संघाला. बॅक टू बॅक दुसरा चौका लगावण्यामध्ये यशस्वी झालाय. का मी महागडा खेळाडू आहे, का मी अष्टपैलू खेळाडू आहे, तो माझे कारण करून दाखवत होतो. पहिल्या सामन्यामध्ये स्तब्ध होता, दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा फायर झाला, पण सेमी फायनलमध्ये त्याला जर पाहतोय ना तर अगदी फायर झालेला पाहायला मिळतोय. तो म्हणजे रोहन आपल्या फलंदाजीतून. बाहुबली या गोलंदाजाला मात्र स्तब्ध केलं. तिसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. जाते सीमारेषे पार चौकार. खरोखरच देखणी फलंदाजी, हॅट्रिकचा चौकार. रोहन खरोखर जबाबदारी घेतोय. फक्त 10 चेंडू सामना माहिती आहे त्याला, जबाबदारी घ्यावी लागेल. 5व्या गेम मध्ये पहिल्यांदा झालाय सर. थँक्यू डीजे. अविनाश सर आणि नवीन सर, लेट मी फर्स्ट टेल यू दॅट आय हॅव नेव्हर सीन अ बॅटिंग ऑफ दिस लेवल. म्हणजे तो शेवटपर्यंत बॉलला बघतो आणि जिथे गॅप आहे त्या गॅप मध्ये मारतो, म्हणजे त्याची लेवल तुम्हाला कळेल. ऍब्सोल्युटली अनबिलिव्हेबल. परत एकदा मारण्याचा प्रयत्न पण कनेक्ट नाही करू शकला. लेग बायचा इशारा. 1 ओव्हर 17. अविनाश सर, जी 2 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्ही 35-40 टाकला तर प्रेशर आहे. खरोखरच चांगली फलंदाजी पाहतोय आपण सर. खरोखरच एक आग ओकणारी फलंदाजी. पहिल्या गेम मध्ये त्यांनी पहिल्या चेंडूपासूनच गेअर बदलला. And here is the mighty man, the destroyer, the dangerous man, and he swings and misses. Is he thinking of the second? That could be extremely risky. He is going for it, and that is very well thinking because he knows the importance that he has to keep the strike. They took the chance, but I want to congratulate विनायकला मानलं पाहिजे. सॅक्रिफाईस कर्णधार असून सुद्धा विकेट सॅक्रिफाईस केली आणि हेच टीम स्पिरिट आहे, हेच टीम प्लेअर आहे की मी कर्णधार आहे, माझ्यापेक्षा टीम महत्वाची आहे, विजय महत्वाचा आहे. आणि बहुत ही बेहतरीन स्पोर्ट्समॅनशिप. डेंजरस बॅट्समॅन स्ट्राईक पर आहे. रोहन रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि थर्ड मॅनच्या दिशेने, शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने 1 धाव बायच्या. स्कोर बदला हुआ. दळवी सर पंच आहेत. दळवी सरांनी 1 धाव अशी घोषित केली. धाव संख्या होते 19 धावा. खरोखर एक चांगली अशी गोलंदाजी. कमबॅक करतोय सर गोलंदाज. सर सर तिन्ही एम्पायरची नावं काय तुम्ही सांग, आडनाव सांगितलं तरी चालेल. What a shot! This is unbelievable. Very well fielded. Completed one. They're thinking of the second. That could be extremely risky. And lovely run between the wickets there. आणि डगआउट मध्ये जो डेसिबल लेवल आहे तो वाढत चाललेला आहे. संजय सांगेकर सुरेश दळवी हे पंच, तटस्थ पंच. सकाळपासून 7 वाजल्यापासून ऑर्गनायझिंग कमिटीद्वारे नरेश म्हात्रे, आम्ही ऑर्गनायझिंग कमिटीद्वारे धीरज म्हात्रे, सॉरी दिनेश म्हात्रे, आय एम सॉरी. शेवटचा चेंडू थोडस 2 धावांवर थांबवते. खरोखर चांगली फलंदाजी. 2 षटकांमध्ये धाव संख्या झाली 24 धावा. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. अविनाश सर, काय वाटतं तुम्हाला? 24 होतील? नक्कीच करू शकतो. थोडी काबिलियत आहे. थोडीच क्विक फास्ट सायगाव या संघाला विनंती करतो. आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. अतिरिक्त खेळाडू आतमध्ये पाठवून आपण ते बॅट घ्यायचे बाहेर. मित्रांनो, वेळेचं थोडंसं बंधन आहे आपल्याला. आणि जय गोविंद खेळाडू या संघाच्या सर्व सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायचे. निनाद, तुला काय वाटतं? 10 बॉल 24 म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये एक 10-12 तरी यायला पाहिजेत. निश्चितच सर, दोन्ही संघ तगडे आहेत, ताकदवान आहेत. फलंदाजी त्यांची ताकद आहे. खरोखरच मसाळा म्हणजे गवळवाडी समाजातून खेळताना ह्या संघाने बऱ्याच वेळा चांगली कामगिरी प्रत्येक वर्षात केली आहे. यावर्षी त्यांचं ही कामगिरी त्याच्यावर उंचावली आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म दिला घुमेश्वर गावाने या स्पर्धेमध्ये. निश्चितच ते प्रयत्न करते. शक्यतो 12 धावा करण्याचा प्रयत्न असेल. चला लगेच फाईट करायची आहे. सलामी जोडी मैदानात चला.
जर क्रिकेटची जर पंढरी पाहिली तर रायगडला ओळखलं जातं आणि त्याच राजभूमीतून आलेले सगळे संघ आहेत. मी विनंती करतो की 5 आपण सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायचे आहे. सायगाव संघ क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचा आहे. रोहन थोडंसं सहकार्य करायचं आहे. मी संघाला विनंती करतो. धन्यवाद. कर्णधाराने मात्र तिकडे आपल्याकडे अंगठा दाखवला गेलाय, सहकार्य केलं गेलाय. मी विनंती करतो की आपण 5 सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायचे. 10 balls 25 runs कंपल्सरी चेज आहे. 10 balls 25 runs म्हणजे अविनाश सर 25च्या ऐवजी जर 24 केला तर तुम्ही सेमीफायनल मधून बाहेर आहात. नक्कीच, म्हणूनच एक रन महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांना देखील अगदी जर 34% मिळाले तर आपल्याला मात्र 1 वर्ष गमावं लागतं, म्हणजे 365 दिवस वाढ बघावी लागते. आणि त्याचप्रमाणे जर इलेक्शन मध्ये म्हटल्याच्या नंतर 1 मत जर कमी मिळाला, 1 सर मत जर कमी मिळाला तर आणि 5 वर्ष वाट बघावी लागते. त्याचप्रमाणे मात्र खेळाडूंमध्ये 1 धाव किती महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे मात्र सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्ट्राईक इन आपल्याकडे घेतला जाईल तो म्हणजे बाहुबली यश आणि लॉस स्ट्राईकला जातोय तो निनाद. ना तोच आहे 10 ball 25 10 चेंडूत 25 धावांची गरज. रसिक गिरमे सरांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं संध्याकाळच्या सत्रात. खरोखर सर तुमचे शब्दरचना किंवा तुमची जी कॉमेंट्री खरोखर आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं मिळालं. खूप खूप धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी दाखल झालात. तुमचं मनापासून चॅरिटी चषक या स्पर्धेमध्ये अभिनंदन. जाऊया सामन्याकडे. बाहुबली स्ट्राईकला आहे. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. अविनाश सर खरोखर अटातडीचा आणि एक रोमांचक सामना होईल. मारेल खरोखरच संधी आहे, पण गोलंदाज पण तेवढं ताकदीचे आहेत. जशी फलंदाजी केली होती तसाच गोलंदाज रोहन अष्टपैलू व्यक्तिमत्व. तुम्ही मग सांगितलं 66,000 पॉईंटने त्याला बोली लागली होती, तोच रोहन. पहिला चेंडू, वा काय चेंडू, यू मिस. अशा प्रकारची कंजूसी करणारी गोलंदाजी पाहिजे. अचूक टप्प्यावर स्विंग अँड मिस. कोणतीही संधी नव्हती फलंदाजाकडे. सर Avinash sir, I would really now, where this great player is going, I would definitely come and watch because it's not only his batting, but look at the way he's bowling. He's not giving the ball in the arc because if you bowl in the arc, the batsman will throw you out of the park. Very, very clever bowler. Extremely clever bowler. खरोखरच रोहनची गोलंदाज नेतृत्वाची बाहेर संधी आहे. आणि काय झेल पकडला आपल्या फॉलोमध्ये. मागच्या साईडने धावत गेला सर, त्यानंतर तो झेल पकडला. जबरदस्त. 2 डॉट बॉल 2 डॉट बॉल सलगचे 2 चेंडू डॉट बॉल. खरोखर राजवर का विश्वास दाखवला. राज फलंदाजी करून थकला होता, तरी पण पहिल्यासाठी त्याच्यासाठी ठेवलं आणि अचूक टप्प्यावर रोहन मात्र गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. अविनाश सर, जसं तुम्ही म्हटलात आज 66,000 ज्या ओनरनी त्याच्यावर टाकला, त्याच्यावर जो विश्वास टाकला, तो आज जर ही मॅच बघत असेल तर आय एम शुअर ही वुड हॅव बीन अ व्हेरी व्हेरी हॅपी मॅन. पैसा वसूल प्लेअर आहे. बॅटिंग तर लाजवाब, पण बॉलिंग 2 चेंडू त्यात 1 विकेट आणि पहिला डॉट बॉल. क्या बात है, क्या बात है. पहिला मॅच आहे. परत एकदा कॅच होण्याची शक्यता. अविनाश सर 3 चेंडू आणि 2 विकेट. कोण आणि ओनर देखील इथे संघ मालक दाखल आहेत. अक्कींचा मात्र त्यांच्याकडे लक्ष लागलंय. अगदी पाहूया. त्याच्यासाठी तब्बल 66,000 बोली लागली गेली आणि 3 चेंडू म्हणजे सामन्यामध्ये 30,000 आपण घेऊ जाऊ शकतो अशी मात्र गोलंदाजी करतोय. पण एक सामना देखील बाकी है. ये तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. मी विनंती करतो, आता मात्र स्वतः स्ट्राईक एंडला जातोय. आपल्या वजनाप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल. काबिलियत आहे. अजून देखील चौकार षटकारांची आतिषबाजी केली. आपण देखील सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. पण सचिन या सरांनी जर सर पाहिलं ना, सचिनने आयोजन वेगळं केलं गेलंय. अजून देखील सूर्यप्रकाश आपल्याला बिल्डिंगवर पाहायला मिळतोय. म्हणजे सचिन यांच्या डावामध्ये कुठेतरी पारदर्शकता पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मात्र लेफ्ट हँड बॅट्समन फलंदाजी आमंत्रित झालंय. आता थोडस रोहनला विनंती करतो, तुम्ही 5 रोहन थोडंसं सहकार्य करायचंय. 3 चेंडू मात्र हाताळले गेलेत. एक निर्णय चेंडू मात्र 2 आहेत. मेडनवर टाकण्याची सुवर्ण संधी आहे. पाहूया ती होते काय या गोलंदाजाकडून. मोठा फटका, अगदी 4था चेंडू देखील निर्धाव चेंडू जे सांगता पंचांकडे अपील करतात. विकेट किपरला आवाज गेला नाही एखादा झेलचा, पण क्षेत्ररक्षकाला आवाज जातोय. अविनाश सर, जिथे जिथे रोहन मॅचला जाईल मला त्याचे ग्राउंडचे डिटेल्स पाठवा. 4 चेंडू मी डेफिनेटली कॉमेंट केलं. 4 चेंडू मध्ये एकही रन दिलेला नाही. 2 विकेट. क्या बात है, क्या बात है. This is right arm around the wicket. A swing and a miss. This is crazy. This is unbelievable stuff.
5 चेंडू आणि एकही धाव. सेमीफायनलच्या महत्वाच्या क्षणी एक ऍब्सोल्युटली अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स. आणि त्याच्या परफॉर्मन्स टाकण्याच्या अगोदरच तुम्ही म्हटलेला अविनाश सर की या प्लेअर पे सब आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरोखरच मिडन ओव्हर पाहायला मिळाली. खरोखरच देखणी गोलंदाजी रोहनने केली. जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजी झाली. नक्कीच म्हटलं जातं ना सर, तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी. जिथे दहशत करता तिथे तिथे वन साइड हिरो आम्ही. आता जर हिरो कोण ठरला मला पाहायला मिळतो तो अक्कीच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळी स्माईल आणले. वहिनीने जेव्हा प्रपोज केला तेवढी स्माईल आहे तेवढी मात्र या रोहनने आणून ठेवले. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतोय स्वतः कर्णधार. एक धाव मिळते आणि शुभारंभ एका धाव्याने होतोय. धाव संख्या होते 1 धाव, 2 बाद 1, आता 1 बाद 2. आता मात्र 5 चेंडू 24 धावांची, सॉरी 4 चेंडू 24 धावांची गरज. चारी षटकार. चारही षटकार गरज आहे मारण्याची. शुभमकडे ती क्षमता आहे. शुभम काबिलियत ठेवतो 4 चेंडू 24 धावा. इथे मात्र सामना जवळपास आपल्या संघाच्या बाजूने झुकतोय. एक धाव पायचीच्या स्वरूपात पंच कळवतात दळवीसर. धाव संख्या होते 2 बाद 2. आता मात्र 3 चेंडू 23 धावांची गरज. 3 चेंडू 23 धावा. अटातटीचा हा सामना रोमर्षक पहिला सेमीफायनल सामना. हरिसन जर पाहिलं ना तर सायगाव संघात 30,000 किंवा 20,000चा बोलीला लागलं झालं चालू होते त्यांना. कारण विजयाची वाटचाल करते, निर्धाव चेंडूची सांगता करते. मला वाटतं कदाचित या निवाचीवाडी या संघाने काय केलं, सचिनला ती गोलंदाजी कदाचित चुकी, कारण पहिल्या सामन्याबद्दल अचूक गोलंदाजी करत होता. हा टर्निंग पॉईंट कदाचित होऊ शकतो. कारण कधी कधी असे निर्णय आपल्याला घातक ठरत जातात. अंतिम क्षणी जो आपण निर्णय घेतो तो कदाचित आपल्या अंगलट येऊ शकतो. तोच आपण पाहायला मिळाला. सचिन वयवर्ष 42 असेल कदाचित, पण काय गोलंदाजी होती. कदाचित निनादला आणलं, निनाद दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर सामन्याचं चित्रच पलटून गेलं. ते मात्र रोहनने प्रति आली. खरोखर रोहनची गोलंदाजी. चला रोहन, सामना तुमच्या बाजूने आहे. क्षेत्ररक्षण पटापट तोडा करा. रोहन विनंती असेल, चला जाऊया परत सामन्याकडे. करून स्वतः गोलंदाजी करतोय. इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय. सामना मात्र विजय होतोय. थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय. दुसऱ्या सेमीफायनलची मात्र सुरुवात करायची आहे. एका बाजूला जर पाहिलं गेलं ना तर सर वांद्रे संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. सायगर संघ आम्हाला मैदान सोडायचं आहे. फायनल मध्ये दाखल होत आहे. रोहन या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय तो रोहन ना. रोहनच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू पाहायला मिळतात. खरोखर चांगला प्रयत्न. रोहनला अक्षरशः उचलून घेतलंय. फायनल बाकी आहे. रोहनला विनंती करतो